बंगारा हिलच्या माथ्यावर बांधलेला हा झाशीतला किल्ला रॉकफोर्ट म्हणजेच गिरिदुर्ग आहे। बुंदेलचा शासक वीरसिंह जूदेवने 17व्या शतकाच्या पहिल्या उत्तरार्धात हा बांधला। बुंदेल वास्तुशास्त्रीय शैली ही 3 निरनिराळ्या शैलींचा संगम होता। हिंदू राजपूत, जैन मंदिर आणि इंडो इस्लामिक इंडो सार्सेनिक या किल्ल्यातील अनेक इमारती ज्या त्या काळी बांधल्या गेल्या त्या ही शैली प्रतिबिंबित करतात। बुंदेलांनंतर किल्ल्याचा ताबा मराठ्यांकडे आला आणि मराठ्यांनंतर किल्ल्यावर ब्रिटिशांनी ताबा मिळवला। त्यांनी पूर्वीच्या शासकांनी बांधलेल्या अनेक इमारती निर्दयतेने नष्ट केल्या। त्यांनी त्यांच्या सैनिकांसाठी आणि त्यांच्या लष्करी नीतीच्या आवश्यकतेनुसार अनेक इमारती बॅरॅक्स घाईघाईने बांधून घेतल्या। हा किल्ला म्हणजे 3 निराळ्या वास्तुशास्त्रीय शैली एकाच ठिकाणी पाहण्यास मिळतात अशी अनोखी वास्तू आहे। हा किल्ला उल्लेखनीय असण्याचं फक्त एकच कारण नाही। झाशीचा किल्ला भारतातील इतर किल्ल्यांच्या तुलनेने लहान मुलांसारखा आहे, वय आणि प्रमाण दोन्ही बाबतीत, पण तरीही याला भारतातील इतिहासात एक अनोखं स्थान आहे। हे तेच ठिकाण आहे जिथे 1857च्या आगडोंबाची पहिली ठिणगी पडली होती। हे तेच ठिकाण आहे जिथे भारतीय स्वातंत्र्य युद्धाची पहिली रणगर्जना दिली गेली, ज्यामुळे ब्रिटिशांचं स्थान खूपच डळमळीत झालं। त्यानंतर ते कधीच निर्धास्त होऊ शकले नाही। सब जग सैनिकों लगे कि प्यारो हिंदुस्तान तावे धरा बुंदेल में सो झांसी नगद महान। उत्तर प्रदेश मधील झाशी दिल्लीपासून सुमारे 425 किलोमीटर अंतरावर आहे। हा वादातीतरित्या बुंदेलखंड मधील सर्वात प्रसिद्ध किल्ला आहे। त्यांच्या राज्याच्या सीमेच्या रक्षणार्थ तैनात सैनिकांच्या तुकडीला राहण्यासाठी शासकांनी याला एका छोट्या गडीच्या स्वरूपात बांधलं होतं, पण लवकरच याला अद्वितीय लष्करी दृष्ट्या मोक्याचं स्थान प्राप्त झालं। झाशी शहर आणि त्याचबरोबर हा जो बुंदेलखंडाचा प्रदेश आहे तो सगळा पूर्णपणे ऐतिहासिक प्राचीन संपदेने भरलेला आहे। इतिहासातल्या मध्ययुगातील चंदेलकालीन आणि प्रतिहार काळातील वैभव आहे ते इथे या ठिकाणी सर्वत्र दूरदूरपर्यंत विखुरलेलं आहे। झाशीचं छोटंसं संग्रहालय अनमोल शिल्पाकृतींनी भरलेलं आहे। काही पुतळे तर शाही गुप्त राजवंशाच्या काळातील आहेत। बाकी सगळे प्रतिहारी, कल्चरी आणि चंदेलांच्या या प्रदेशावरील शासन काळातले आहे। या कलावस्तू या गोष्टीचे साक्षीदार आहेत की झाशी उत्तरेला दक्षिणेशी जोडणाऱ्या ऐतिहासिक व्यापारी मार्गाच्या मध्यावर होतं आणि म्हणूनच ते महत्त्वाचं होतं। झाशी ओरछा राज्याचा भाग होतं, पण मराठ्यांनी या सैनिकी गढीच्या सरदाराला पळवून लावलं आणि त्यावर ताबा मिळवला। पेशव्यांनी नेमलेल्या किल्लेदाराला स्थानिक राज्यपालाचा दर्जा होता, पण कालांतराने तो आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची मागणी करू लागला आणि छोट्या शासकाप्रमाणे वागू लागला। त्याला मराठ्यांच्या संघराज्याचा सभासद म्हणून लाभ मिळत राहिला। मराठ्यांचा 1709 पासून आणि विशेषतः 1720 पासूनचा एक संघराज्य म्हणून झालेला विस्तार उल्लेखनीय आहे। विस्ताराच्या प्रक्रियेमध्ये मराठ्यांनी स्वतःचं मध्य भारतात एक स्थान मजबूत केलं आणि झाशी अनेक संस्थानांपैकी एक आहे। तेव्हा अनेक छोटी मोठी स्वतंत्र संस्थानं त्या काळी अस्तित्वात होती। झाशीचा किल्ला आकाराने जरी लहान असला तरी तो अत्यंत उंच खडकांवर असल्यामुळे आक्रमकांसाठी एक मोठं आव्हान होतं।
तटबंदीवरील टेहळणी मनोऱ्यावरील पहारेकऱ्यांची नजर दूरपर्यंत पोहोचायची आणि ते आक्रमणकर्त्यांच्या सैन्यावर लक्ष ठेवू शकायचे. संरक्षक भिंती उंच सखल भूभागामुळे वर खाली होत्या, त्यामुळे बुरुज देखील वेगवेगळ्या उंचीवर होते. यावर तैनात ठेवण्यात आलेल्या तोफा किल्ल्याच्या मजबूतीत अजूनच भर घालत आणि वेढ्याच्या वेळी त्या सुरक्षित ठेवत. झाशीचे राज्यपाल पद आणि महाराजा पद दोन्ही अत्यंत समृद्ध होते आणि जेवढी युद्ध सामग्री त्यांच्याकडे होती तेवढी कोणत्याही संस्थानाकडे नव्हती आणि कुणाची हिंमत देखील झाली नाही रघुनाथराव प्रथम सुभेदार मेवाळकरच्या नंतर की कुणी झाशीवर हल्ला करायची. किल्ल्याला 10 दरवाजे आहेत, जे एका मागून एक पार करावे लागत प्रवेश करण्यासाठी. असं करणं सोपं नव्हतं. मनोऱ्यावर तैनात मोठ्या तोफा शत्रूच्या मनात धडकी भरवायच्या. अशा अनेक मोठ्या तोफांमधील कडक बिजली आणि भवानी शंकर सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत. महाराणी लक्ष्मीबाईने ब्रिटिशांबरोबरच्या युद्धात यांचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला. गोलंदाज गौस मोहम्मद आणि मोतीबाई झलकारी यांची स्मारकं किल्ल्याच्या प्रांगणात उभी आहेत. दोघांनी अत्यंत कुशलतेनं राणीला मदत केली होती आणि आपल्या प्राणांची आहुती दिली. सुरुवातीला हे खूपच छोटं संस्थान होतं मोगलांच्या काळात, पण जसा मोगल साम्राज्याचा लय झाला तसा बुंदेलखंडाच्या त्या भागात अनेक वारस असलेली संस्थानं उदयास आली. 18वे शतक हे भारतीय इतिहासातील असा काळ होता जेव्हा एका केंद्रीय साम्राज्यवादी सत्तेच्या जागी अनेक स्थानिक सत्ता प्रस्थापित झाल्या, ज्यांच्यात आपली स्वायत्तता टिकवण्याची क्षमता तर होतीच, पण स्पर्धात्मकतेची सुद्धा. इतरांबरोबर प्रदेश आणि संसाधनांसाठी. आणि झाशी देखील असंच एक उदाहरण होतं. पंचमहाल ही काही इमारतींपैकी एक आहे जी संपूर्ण नामशेष होण्यापासून वाचली. अनेक स्तरांमध्ये आणि वेगवेगळ्या काळांमध्ये बांधल्या गेलेल्या या वास्तूमध्ये अनेक वास्तुशास्त्रीय शैलींचा मिलाप बघायला मिळतो. ब्रिटिशांनी हा किल्ला काबीज केल्यावर त्यांनी अनेक इमारती नष्ट केल्या, पण त्यांनी ही इमारत त्यांच्या सैनिकांना निवासाची जागा म्हणून शाबूत ठेवली. भूमिगत भुयारांच्या जाळ्यांनी हा वाडा किल्ल्याच्या इतर भागांशी जोडलेला होता. गुप्त भुयार आणि गुप्त दरवाजे, बाहेरच्या घडामोडींवर नजर ठेवता यायची. साधन सामुग्री गुप्तपणे आत आणली जाऊ शकायची. अत्यंत काटेकोरपणे त्यांची रचना केली होती आणि कोणत्याही हल्ल्याच्या वेळी किंवा शरणागतीच्या वेळी हे पलायनाचे मार्ग, त्यासाठी देखील एक योजना असायची. किल्ल्याचा बराचसा भाग अदृश्य होता, फक्त किल्ल्याच्या बाहेरूनच नव्हे तर किल्ल्याच्या आतून देखील. बारादरी ही प्रचंड मंडप सदृश्य वास्तू मोगल वास्तुशास्त्रीय शैलीत बांधली होती, ज्यामुळे बुरुज आणि तटबंदीचं वर्चस्व असलेल्या लष्करी वास्तुशास्त्रीय शैलीचा कोरडा एकसुरीपणा तोडण्यास मदत झाली. पौरुषी वर्चस्वाच्या किल्ल्यात ही नाजूक इमारत एक मोहक अपवाद म्हणून उठून दिसायची. जणू आपल्याला ही सांगते आहे की आयुष्याला हळवं परिमाण असतं, जे संघर्ष आणि युद्धापासून मुक्त असतं.
बुंदेलाची जी माती आहे त्या बुंदेलाच्या बाबतीत महाकवी अवधेशजी म्हणतात, बुंदेलांची ऐका कहाणी बुंदेलांच्याच तोंडून, पाणी इथले शांत जरी पेटून उठते इथले पाणी. ही आहे बुंदेलाची संस्कृती. या संस्कृतीची कोणी बरोबरी नाही करू शकत. अरे सिंहासन हिल उठे राज बंसों ने भगुटी तानी थी और बूढ़े भारत में भी आई फिर से नई जवानी थी. बुंदेले हर बोलों के मुंह हमने सुनी कहानी. लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी. लक्ष्मीबाईचा जन्म पेशव्यांच्या दप्तरी काम करणाऱ्या एका गरीब मराठी ब्राह्मणाच्या घरी झाला. तेव्हा तिचं नाव मनू ठेवण्यात आलं. लहानपणापासूनच तिच्या असामान्य बुद्धिमत्तेची आणि धाडसाची चुणूक बघायला मिळाली. वयात आल्यावर तिचं लग्न झाशीचा शासक गंगाधर रावशी लावून देण्यात आलं. लग्नानंतर ती राज्यकारभारामध्ये रस घेऊ लागली. 19व्या शतकातील भारतामध्ये असा काळ होता जिथं मुलं मुली असा भेदभाव केला जायचा. असं म्हटलं जायचं की मुलीची किंवा स्त्रीची जागा घराच्या 4 भिंतींच्या आतच असते. लक्ष्मीबाईनं सुरुवातीपासूनच या समजाला आव्हान दिलं. लहानपणापासून आणि वयात आल्यापासून तिनं मुलाप्रमाणे वागणूक मिळण्याविषयी अट्टाहास धरला. तिच्या समजूतदार वडिलांनी तिला घोडदौड तलवारबाजी शिकण्यास परवानगीही दिली. तिला राज्याच्या कारभारात खूपच रस होता आणि म्हणूनच ती अत्यंत कुशलपणे आलेल्या आव्हानांना तोंड देऊ शकत होती. जेव्हा दुर्दैवानं तिच्या पतीचं निधन झालं तेव्हा ब्रिटिशांनी धमकावलं की राज्य खालसा करण्याच्या धोरणाखाली झाशीचं संस्थान आम्ही ताब्यात घेऊ. लक्ष्मीबाईनं राज्य शासनाची धुरा स्वतःच्या हातात घेतली आणि कुशलतेनं आणि सफाईनं राज्यकारभार चालवला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व प्रजा तिच्यापर्यंत पोहोचू शकत होती. विशेष करून ते जे आज अल्पसंख्याक आणि दलित म्हटले जातात ते सगळे. समाजातील दुर्लक्षित असा घटक. आणि निव्वळ त्याच कारणामुळे तिचे सहकारी गौस महम्मद, मोतीबाई आणि झलकारी यांनी लक्ष्मीबाई वेढा पडलेल्या किल्ल्यामधून सुरक्षित बाहेर पडावी यासाठी स्वेच्छेनं आपल्या प्राणांची आहुती दिली होती. तिनं जरी खूप कमी काळाकरता राज्य केलं असलं तरी कधीही न पुसली जाणारी छाप तिनं झाशीच्या लोकांच्या मनावर सोडली. तिने राज्यातील लोकांची सेवा करायची हा आपल्या आयुष्याचा उद्देश बनवला आणि आपल्या मुलाप्रमाणे त्यांचं रक्षण आणि पालन केलं. त्या रखरखीत आणि खडकाळ प्रदेशातील सामान्य लोकांचं आयुष्य किती कठीण आहे याची तिला पूर्ण कल्पना होती. त्यात ब्रिटिशांच्या सततच्या अधिक महसूल आणि कराच्या मागणीमुळे जीवन कष्टप्रद होऊन गेलं होतं. त्यांना लोकांच्या भल्याची अजिबात काही काळजी नव्हती. थोड्याच काळात राणी राज्यातील शासनामध्ये बोकाळलेल्या भ्रष्टाचारावर आळा घालण्यास यशस्वी झाली. तिने गरिबांना आणि पीडित लोकांना मदत होईल अशा योजना सुरू केल्या आणि राबवल्या. त्यांच्या मुलाचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्यांनी दामोदर नावाच्या एका मुलाला दत्तक घेतलं त्यांच्या समाजातील. तेव्हा ब्रिटिशांनी ह्या गोष्टीला विरोध केला आणि तिचं दत्तक घेणं अवैध असल्याचा दावा केला. झाशीची राणी लढली, इथल्या न्यायालयांमध्ये लढली, त्यानंतर देखील काउन्सिलपर्यंत जाऊन लढली, लंडनपर्यंत. कलकत्त्यात वकील केले, खूप लोकांनी त्यांना मदत केली. पण इंग्रजांनी त्यांच्या किल्ल्याला, या संस्थानाला कोर्टाच्या ताब्यात दिलं आणि 6,000 रुपये प्रति महिन्याच्या पेन्शनवर राणी महालात ठेवलं आणि मग तो किल्ला इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला. ब्रिटिशांनी जरी झाशीवर ताबा मिळवला असला तरी राणीने लोकांच्या मनावर आणि हृदयावर राज्य केलं. ते त्यांच्या याचिका किंवा अडचणी घेऊन राणी महालात जायचे आणि सार्वभौम शासक म्हणून तिच्याकडून मदतीची अपेक्षा करायचे. राणी तिच्या परीने जमेल तेवढी मदत करायची.
ती संधीची वाट पाहत होती, असमाधानाने जळफळत. जोवर प्रशासनाचा प्रश्न होता ती खूप हुशार होती. खटला स्वतःच चालवायची आणि निर्णय स्वतःच द्यायची, आणि कधी कधी छडी घेऊन जर कुणाला शिक्षा द्यायची असेल तर शिक्षा देखील द्यायची. असं प्रशासन ती चालवायची. जमिनीच्या महसुलाबाबत जो काही अन्याय होता, लूटमार, भ्रष्टाचार होता, हे सर्व महाराणीच्या काळात होत नव्हतं. कॉमन माणसाला अशी जाणीव करून देणं की तुमच्यासाठी, तुमच्या भल्याची काळजी घेणारं कुणीतरी आहे. राणी महालातील भिंती सुंदर रंगीत चित्रांनी सुशोभित केल्या गेल्या आहेत. राणी अतिशय साधे काटकसरीचे आयुष्य जगायची, पण तिला बाह्य स्वरूप कसं असावं याची तिला जाणीव होती. आपल्या पदाची प्रतिष्ठा आणि घोषित शासक पदाचा दर्जा टिकवणं गरजेचं होतं. सार्वभौमत्वाचा दावा केल्यामुळे राजेशाही डामडौल टिकवणं अत्यावश्यक होतं. ब्रिटिशांचं खालसा करण्याचं किंवा वारसा संस्थानाचे विशेषाधिकार रोखण्याचे किंवा स्वतंत्र राज्य प्रमुखाबरोबरची वागणूक, स्वतःच्या अधिकारांचं विस्तारीकरण करण्यासाठी अटी लादणं, या सर्व विषयांचं धोरण आणि या सर्व बाबी ब्रिटिशांच्या वसाहतवादी राजवट झुकारून देण्याच्या योजनेमध्ये विचारात घेणं अतिशय महत्वाचं होतं. आणि झाशीची यात महत्वाची भूमिका होती. झाशीची राणी एक महत्वपूर्ण व्यक्तित्व म्हणून उदयास आली, भव्य व्यक्तित्व म्हणून उदय झाला या मोहिमेमध्ये, ज्याची आठवण आजही आपण सगळे प्रेमाने आणि उत्साहाने काढतो. लवकरच ब्रिटिशांना धडा शिकवायची संधी तिच्याकडे चालून आली. लष्करी छावणीतील बॅरेक्समधील सैनिकांनी 1857 मध्ये बंड पुकारलं. उठावाचं लोण झपाट्याने पसरलं आणि बंडखोरांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर कब्जा केला. त्यांनी बहादूर शाह जफरला आपला नेता म्हणून स्वीकारलं. या उठावाच्या धक्क्यामुळे भारतातील ब्रिटिश राजवटीचा पायाच थरारून गेला. बंडखोरांच्या सैन्याने झाशीच्या किल्ल्यातील ब्रिटिशांच्या छावणीवर हल्ला केला. ब्रिटिशांनी ओरछाकडून मदत मागवली, पण तिथून कुमक पोहोचण्यापूर्वीच त्यांचा पराभव करून त्यांना तिथून हाकलण्यात आलं. राणीने तिचा किल्ला परत मिळवला. बंड खूप मोठा धक्का होता. त्यांना हलवून टाकलं. त्यांच्या नोंदीप्रमाणे चॅप्लिन केप ब्राउन म्हणतो, आम्ही या सगळ्यातून बचावलो हे एक आश्चर्यच आहे. खरंच वाटत आहे की आम्ही बंडातून बचावलो. झाशीचं महत्व लष्करी दृष्ट्या मोठं नाही, तर ते प्रतिकात्मक आहे. तो किल्ला महत्वाचा आहे. किल्ल्याला महत्व आहे. तो परत मिळवला. दुर्दैवाने ज्यांनी ब्रिटिशांना आव्हान दिले ते त्यांच्या संघर्षात यशस्वी होऊ शकले नाहीत. मार्च 1858 मध्ये ब्रिटिश सैन्याने बंड मोडून काढला. ब्रिटिशांनी किल्ल्याला वेढा घातला. राणीला बाहेर काढण्यासाठी आणि तोफांचा भडीमार कायम ठेवायला सांगितला. राणीने सूत्र आपल्या हाती घेतली आणि आक्रमकांचा अनेक दिवस प्रतिकार केला. जेव्हा तिच्या लक्षात आलं की यापेक्षा अधिक काळ त्यांना रोखणं शक्य नाही, तेव्हा ती आपल्या निवडक सैनिकांच्या तुकडीबरोबर वेढा तोडून बाहेर पडली. तुम्ही कल्पना पण करू शकत नाही की झाशीने सगळ्या जगासाठी जो त्याग केलाय, ज्याच्यामुळे युनायटेड किंगडम, ज्यांचं राज्य उद्यापासून अस्तापर्यंत होतं, अमेरिकेपासून चीनपर्यंत सगळे ज्यांचे गुलाम होते, ज्यांच्या राज्यावर कधी सूर्यास्त होत नसे, झाशीच ती जागा आहे जिच्यामुळे पूर्ण जगभरात इंग्रजांशी प्राणपणाने लढण्यासाठी स्वाभिमानी आणि शूर लोक तयार झाले आणि 1947 मध्ये आपला देश स्वतंत्र झाला.
प्राणांतिकरित्या जखमी राणी ब्रिटिशांबरोबर अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहिली. तिच्या या त्यागामुळे देशभक्तांना पुढील अनेक वर्ष लढण्याची आणि सूड घेण्याची स्फूर्ती मिळाली. इथेच भगवानदास माहोर, इथे सदाशिवराव मलकापूर, इथे चंद्रशेखरनी येऊन बॉम्ब बनवण्याचं शिक्षण घेतलं. इथेच डॉक्टर भगवानदास माहोर सारख्या लोकांनी भुसावळला मॅजिस्ट्रेटच्या समोर इंग्रजांच्या साक्षीदारांना गोळ्या घातल्या. इथेच रामसाहेब शर्मा होते. इथे स्वातंत्र्य सैनिकांची रांगच लागली. जणू झाशी एक कारखानाच बनला इंग्रजांशी लढण्यासाठीचा. इथे अनेक योजना तयार करण्यात आल्या. इथे स्वयंसेवक तयार करण्यात आले. तात्या टोपे, मलकापूर, डॉक्टर भगवानदास माहोर, सदाशिवराव मलकापूर. त्यात मग इतिहासकारांनी पण आपलं योगदान दिलं. वृंदावनलाल वर्मा, मैथिली शरण गुप्ता, सुभद्रा कुमारी चौहान यासारखे लोक आले, ज्यांच्यामुळे झाशीचं नाव जगभरात प्रसिद्ध झालं. या सगळ्या गोष्टींचं श्रेय झाशीच्या राणीला जातं, झाशीच्या किल्ल्याला जातं आणि झाशीच्या रहिवाशांना देखील जातं. त्यांची मान गर्वाने उंच होते. केवळ झाशीमुळेच इंग्रजांचे पाय 1857 मध्ये उखडले आणि 1947 मध्ये इंग्रजांना सामान सुमान गुंडाळून लंडनला परत जावं लागलं आणि आपल्या हातात आपलं राज्य आलं. याचं श्रेय झाशीचं. झाशीच्या राणीची प्रेरणादायक वीर गाथा एखाद्या वणव्यासारखी देशभरात पसरली. तिची स्मृती वलयांकित आहे. तिला अकल्पित प्रेम आणि आदर मिळाला. तिच्या गाथा अनेक लोककलेच्या माध्यमातून गायल्या जातात. बराकथा या आंध्र प्रदेशातील लोककला प्रेक्षकांना भूतकाळातील आठवणींनी आणि उत्साहवर्धक स्फूर्तीने मंत्रमुग्ध करून टाकते. अग्नीच्या त्या ज्वाळांनी झाशीला लपेटून टाकलं. त्या घटनेला 150 वर्ष लोटली आहेत. राणी लक्ष्मीबाई स्मृतीमध्ये अजूनही जिवंत आहे. युद्धाच्या वेशात तिला दर्शवणाऱ्या या चित्रमय प्रतिमांमुळे ती प्रत्येक भारतीयाच्या परिचयाची झाली आहे. ती खऱ्या अर्थाने अजरामर आहे. असे आहे हे झाशीचे काम, नाव जगभरात करून गेली आहुती देऊन प्राणाची. ही आहे झाशीची गौरवगाथा. सीधे साधे सलग सले ही मन के बड़े उदार, धर्म और ईमान बने हैं जिनके पहरेदार. ना सुख को ओर ना दुख को छोर, 100 करोड़ रुपए संपत्ति वालों 12 स्वर्ण करोड़. चलो तुम गुणगावन की ओर, जिनमें बहे एक ही नदिया समकी उठे हुलोर. ही आहे बुंदेलखंडाची कहाणी. झाशीने भारतीय इतिहासाचा रोख बदलला. इथला कण कण लोकांची प्रिय राणी लक्ष्मीबाईच्या स्मृतींनी दरवळत असतो. तिने आपला गमावलेला स्वाभिमान आणि आत्मविश्वास परत मिळवला. तिने आपल्याला स्फूर्ती दिली अन्यायाच्या आणि शोषणाच्या विरुद्ध लढण्याची. आणि त्यामुळे प्रत्येक देशभक्तासाठी झाशी एक तीर्थक्षेत्र झालं आहे.